मेधा पाटकर हे नाव चर्चेमध्ये आलं होतं ते नर्मदा प्रकल्पाच्या विरोधासाठी. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा गेला, तो प्रकल्प रखडला गेला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने मेधा पाटकरांच्या विरोधात निकाल दिला. इतकं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, आता मेधा पाटकरांची त्या लढ्यासाठी भलामण करणारे 3 जण, एक स्वामीनाथन अय्यर, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियात लेख लिहून मेधा पाटकरांची ती चूक कशी होती हे त्याच्यात मांडलेलं आहे. दुसरे शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे. आणि तिसऱ्या तवलीन सिंग, त्यांनी सुद्धा सेंट्रल विस्टा, ते काही मेधा पाटकरांच्या बाबतीत नाही, सेंट्रल विस्टाच्या बाबतीमध्ये त्याला विरोध करणं कसं चूक होतं. आणि तो प्रकल्प आता ते सगळी जागा, तो सगळा पूर्णपणे म्हणजे तो जो ती जागा स्वच्छ सुंदर कशी केलेली आहे, मोदी त्याला देशाला अर्पण करणार आहे. आता जो मुद्दा गंभीर उपस्थित होता तो हा, या लोकांनी विरोध केल्यामुळे, मेधा पाटकरचं नाव यासाठी की नर्मदा आंदोलनात त्या ठळकपणे समोर आल्या होत्या आणि गळ्याभर पाण्यामध्ये त्या कशा उभ्या आहेत आणि समोरून फोटो कसे घेतले होते, आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे फोटो गाजले होते. तेव्हाची प्रतिमा, तेव्हाच केंद्रातलं मंत्रालय आणि प्रत्यक्ष गुजरातमध्ये मोदी सारखे तेव्हा तिथे मुख्यमंत्री होते, या सगळ्यांच्या विरोधामध्ये एक रान असं पेटवलं होतं. फक्त एक शेतकरी संघटना अशी होती, शरद जोशी, ठामपणे ते मेधा पाटकरांच्या विरोधात उभे राहिले होते. कारण की नर्मदा प्रकल्पाच्या मुळे फार मोठ्या प्रमाणात पाणी गुजरातच्या त्या भागामध्ये उपलब्ध होणार होतं, जिला वर्षानुवर्ष कधी पाणी भेटलेलं नव्हतं. आज स्वामीनाथन अय्यर टाइम्स ऑफ इंडियामध्ये हेच लिहित आहे की त्या ठिकाणी बागा कशा फुललेल्या आहेत, शेतीला पाणी कसं भेटलेलं आहे, शेतकऱ्याचं उत्पादन वाढलेलं आहे, जे त्यांना आजपर्यंत घेता येत नव्हतं तेही पिकं त्यांना घेता येतात, पिण्याचं पाणी कसं भेटलेलं आहे, आणि त्या ठिकाणी समृद्धीची जी काही झलक त्यांना दिसली ती त्यांनी मांडलेली. आम्ही तो तुम्हाला फोटो दाखवत आहोत त्यांच्या लेखाचा, तुम्ही जरूर तो टाइम्स ऑफ इंडियातला लेख पहा, ऑनलाईन जरी सर्च केलं तरी सापडेल. दुसरे शेखर गुप्ता आहेत, त्यांनी पण ट्विट केलेला आहे. ह्यांचा भंकसपणा असा आहे मेधा पाटकर सारख्यांना, की ह्यांनी जो काही विरोध केला, समजा आपण त्याच्यातला एक तत्वशः काही विरोध केलेला आहे आणि खरंच काही सत्याचा अंश येतो ते आपण समजू शकतो. ह्यांनी जे मुद्दे मांडलेले होते, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पूर्णपणे आदिवासी कसे त्या ठिकाणी विस्थापित होतील हे बरोबर आहे, पण त्यांचं पुनर्वसन होणार नाही त्या म्हणल्या होत्या, ते झालं. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणल्या होत्या, ते तसं झालेलं नाही. यांना ज्या जमिनीला जर पैसे दिले, म्हणजे पैसे पण दिले आणि त्यांना दुसरी जागा पण दिली, तर हे उडवून टाकतील आणि परत रस्त्यावरती येतील. म्हणजे हा जो डाव्यांचा, ह्या लिब्रांडूंचा, मेधा पाटकर समाजवाद्यांचा जो भ्रम आहे की शेतकऱ्याची शेती कुठल्या कारणानं काढून घेत असताना त्याला जर पैसे दिले तर तो दारू बाई बाटलीमध्ये उडवून टाकेल आणि परत रस्त्यावरती येईल. म्हणजे ह्यांनी कोणी ह्यांच्या डोक्यामध्ये भरवलंय तेच जाणे. आणि आदिवासींना त्यांची संस्कृती कशी प्रिय, अजूनही त्या आदिवासींनी जतन करून ठेवलेली आहे ना. बरं, ह्याच्यावरचा अभ्यास करून हे काही मी कोणी युट्यूबवरचा शहाणा तुम्हाला समजून सांगतोय तुम्ही पटवून घ्या असं बिलकुल नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं, त्या सगळ्याची आकडेवारी, त्या सगळ्याची मांडणी, त्या सगळ्याचं व्यवस्थित जे काय असायचं ते उपलब्ध आहे आता. म्हणूनच मी स्वामीनाथन अय्यर, अंकलेश्वर अय्यर यांच्या लेखाचा संदर्भ देतो. टाइम्स ऑफ इंडियाने छापलाय, शेखर गुप्ता आणि तवलीन सिंग यांच्यावरती. भाजप मोदी भक्त असा शिक्का नाही. हे जे काही पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्या शब्दाला एक विशिष्ट वजन आहे, म्हणून मी त्यांचा हवाला देतो आणि त्यांच्या हवाल्यानंच हा विषय परत वरती आलेला आहे. याच्यातला जो गंभीर भाग असा आहे की यांनी विरोध केल्याच्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत काही 1000 कोटीनं वाढली. हा कोणाचं नुकसान आहे? जी गोष्ट 500 रुपयात होणार होती ती आज 4000 होणार असेल, तर ही जी वाढ आहे ह्या मेधा पाटकर सारख्या आडमुठ्या लोकांमुळे जी झालेली आहे, त्याला ते जबाबदारीत मग ह्याचे पैसे कोणाकडून वसूल करून घ्यायचे. त्याच पद्धतीनं आता आम्ही कृषी आंदोलनाला जो आडमुठा विरोध रस्त्यावरती केला गेला होता आणि त्याच पद्धतीनं ते कायदे मागे घ्यायला लावले होते, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढलेले होते. MSP प्रमाणे सरकारला खरेदी करायला गहू भेटत नव्हता. सरकारने निर्यात बंदी लावली, गव्हाचे भाव पाडले आणि ज्यांना लिगल गॅरंटी चाहिए त्या सगळ्या बुद्धिभेद करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधी असणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून सरकारने MSP प्रमाणेच खरेदी केली की जी कमी होती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव जास्त होते. यांनी शेतकऱ्याचा खिसा कापला. हे पण शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार आहेत की नाही आता? जसं की त्या सगळ्या आदिवासींच्या मुळे जो काही प्रकल्प रखडला, जे काही पैसे त्याच्यामुळे शासनाचे वाढले, उलट त्या सगळ्या पैशातून ह्याच आदिवासीसाठी इतर गोष्टीसाठी पैसे आपण उपलब्ध करून देऊन इन्फ्रास्ट्रक्चर, संरचना चांगल्या पद्धतीनं झाल्या असत्या, त्या आदिवासी भागामध्ये रस्ते, वीज, पाणी आणि इतर काही गोष्टी आपल्याला पोहोचवता आल्या असत्या. मेधा पाटकर आणि सगळे डावे, सगळे समाजवादी आता देशाची माफी मागणार का, हा प्रश्न आहे. तुम्ही जसं सेंट्रल विस्टाला विरोध केला, मी परत तुम्हाला सांगतो की हा जो भंपकपणा आहे,
की प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करायचा. विरोध करणं पण आपण समजू शकतो, त्याच्या खाली काहीतरी सत्याचा अंश पाहिजे. आणि बरं, विरोध केल्याच्या नंतर जेव्हा अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत तुम्ही गेलात, वेळ खर्च झाला, पैसा खर्च झाला, सगळं ठीक आहे. आता जे काही सर्वोच्च न्यायालय, नर्मदा प्रकल्प असो, सेंट्रल विस्टा असो, NA असो, CRC NRC असो, CA असो, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आलेला जो निकाल होता तो ह्यांनी स्वीकारलेला नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये सुद्धा तो जो सगळा ढाचा पडला, राम मंदिरच्या तो सगळ्या जागेचा प्रश्न निकाल आल्याच्या नंतर आज सुद्धा जेव्हा ओवेसी म्हणतात हम नहीं भूल सकते व बाबरी को, आणि त्याला हे सगळे पाठिंबा देतात, म्हणजे आजही सुद्धा हे मानायला तयार नाहीत. किंवा जस्टिस लोयाचं प्रकरण तुम्ही कुठल्या याच्यामध्ये घ्या, आम्ही एक वारंवार मुद्दा उपस्थित करत आलेलो की जो आता ह्या मेधा पाटकरच्या भंपकपणामुळे परत समोर आलेला आहे की यांचा विरोध हे एका म्हणजे कुमार केतकर जो आंतरराष्ट्रीय कट म्हणतात ते स्वतःच एका अर्थाने त्याच्यामध्ये सहभागी आहेत, आणि तो म्हणतात ते त्याच्या नेमका विरोधी कट आहे असा मी आता आरोपच करतो. असा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट चालू असणार आहे की जो वारंवार भारताचं काही भलं होत असेल तर त्याच्यामध्ये विघ्न कसं आणायचं, विरजण कसं घालायचं सगळ्या याच्यावरती, की हे यांचं ठरलेलं आहे. त्याच्यातलं मेधा पाटकरचं एक उदाहरण. हा लढा अशा काही पद्धतीनं लढला गेला की ते सगळे आदिवासी आज स्वामीनाथन अय्यरनी जो मुद्दा उपस्थित केला गंभीर, तो महत्वाचा आहे की आज त्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यांनी आजही त्यांची संस्कृती जतन करून ठेवलेली आहे आणि आजही त्यांच्या पुढच्या पिढीला रोजगाराच्या आणि इतर काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत की ज्या आधी नव्हत्या. मग तुमचा जो शासनावरचा आक्षेप होता तो आता शिल्लक राहिला कुठं? आणि त्या धरणाच्या तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत किती गावं पाण्याखाली जातील आणि नंतर काही, ह्या सगळ्याचे खुलासे सर्व तज्ज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने अहवालन ते देऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि नंतरच तो निकाल आलेला होता. आता जेव्हा निकाल तर येऊन गेला, ते सगळं झालं, प्रकल्प पूर्ण झाला, आता त्याचे प्रत्यक्ष सकारात्मक असे परिणाम समोर दिसत आहेत. ते दिसल्याच्या नंतर स्वामीनाथन अय्यर यांचा हा लेख हे लक्षात घ्या. म्हणजे ही काही नुसती अशी काही बडबड नाहीये. कुठेतरी टीव्हीवरती चर्चा चालू आहे, AC मध्ये बसून येत उगाच काहीतरी भांडायचं, कोणीतरी मोदीची बाजू घेतली की त्याला अंधभक्त म्हणायचं, विरोध केला की ते सगळे लेब्रांडो म्हणून दुसऱ्यांनी टीका करायची, हे बाजूला ठेवा. किंवा मी तुम्हाला काय सांगतो आहे ते पण बाजूला ठेवा. आता स्वामीनाथन अय्यर जे सांगतायत ते प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी लोकांचं जे काही तुम्हाला दिसतं आहे चित्र, त्या नर्मदा प्रकल्पाचा फायदा झाल्याचं त्याच्यावर ते बोलतायत. तवलिंग सिंग यांनी केलेलं ट्विट हे अशी चर्चा नाहीये नुसती. सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष जो आता लोकांसाठी आजपासून खुला होतोय, मोदी त्याचं उद्घाटन करतायत, ते प्रत्यक्ष पाहून आल्याच्या नंतर तो सगळा परिसर किती सुंदर झालेला आहे आणि देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात असं काही घडतंय, ही देशाला किती अभिमानास्पद गोष्ट आहे हे त्या सांगतायत प्रत्यक्ष पाहून. आणि त्याच्यावर चर्चा करताना हे सगळे भंपक लिब्रांडू काय सांगतात की त्यावेळेस करायची गरज होती का, व्हॅनिटी प्रोजेक्ट आहे हा, फालतू, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की बाबा अनावश्यक गोष्टी अनाठाई आहे. म्हणजे जेव्हा पॅन्डेमिक दुःख चालू असताना भरदरी वस्त्र कशाला घालायची, ही टीका. प्रत्यक्षामध्ये यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्या सेंट्रल विस्टाच्या बाबतीत सुद्धा, की तेव्हा व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये, इंजेक्शनच्या बाबतीमध्ये, रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये, ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही आवश्यक ते करायला पाहिजे ते सगळं केल्याचे आकडेवारी सगट पुरावे सरकारने दिलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयात दिलेले आहेत, सगळीकडे झालंय. व्हॅक्सिनेशन पूर्ण झालं, लसीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित झालं. जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आपण कितीतरी चांगलं नियंत्रण कोरोनावरती मिळवलं होतं. हे सगळ्यांचा अर्थात मिळून यश आहे, सगळ्यांनी मिळून हे केलेलं होतं. हे काही मोदी, भाजप, संघ, अमितच्या बाजूला ठेवा. संपूर्ण भारतातली जी वेगवेगळी राज्य, प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक, स्वयंसेवी संस्था, असंख्य लोकांनी मिळून भारत म्हणजे हा जगन्नाथाचा रथ चालवला आणि प्रत्यक्षामध्ये ते यशस्वी करून दाखवलं. ह्यांचा भंपकपणा काय? समजा जिथं तुम्हाला व्हॅक्सिनेशनची गरज होती ते न करता तुम्ही ते पैसे जर सेंट्रल विस्टावरती खर्च केले असते तर आपण हा आरोप समजू शकलो असतो. किंवा मेधा पाटकरांचा भंपकपणा काय आहे? त्यांनी जे केलेले आरोपात त्याच्या नेमकं उलट. पुनर्वसन व्यवस्थित झालं, त्यांना पैसे भेटले, त्यांना जमिनी भेटल्या, त्यांना रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध झाल्या, ज्या कारणासाठी हा प्रकल्प झाला होता त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं, जी पिकं त्यांना पूर्वी घेता येत नव्हती ती पिकं घेता आली, प्रत्यक्ष यापूर्वी जे उत्पन्न होतं त्या उत्पादनामध्ये वाढ करता आली. प्रत्येक गोष्ट आज
जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून सिद्ध करता येते. आणि हेच स्वामीनाथन अय्यर सांगतो आहे, हेच तवलीन सिंग सांगते आहे, हेच शेखर गुप्ता सांगतो आहे. म्हणजे हे जे पत्रकार आहेत सरकारी आकड्यांवरती अवलंबून नाहीत. यांनी स्पष्टपणे स्वतंत्रपणे त्या त्या ठिकाणी जाऊन तिथली जी काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे हे लिहिलेले, म्हणून त्याची दखल घ्यावी लागते. हा जो भंपकपणा डाव्यांनी चालवता किंवा तिस्ता सेटलवाडच्या प्रकरणामध्ये रईस पठाण म्हणून त्यांचाच एक काळचा असलेला सहकारी, त्यांच्याबद्दलचे सगळे कच्च्या चिठ्ठ्या ज्याला म्हणतात हिंदीमध्ये शब्द आहे पोलखोल करणे, ते सगळे आकडेवारी ते सगळे समोर येते. काय चाललंय? तुम्हाला जर विरोध करायचा आहे तर तत्वशः करत असताना त्याच्या मागे सत्याचा काहीतरी अंश पाहिजे. तुम्ही वारंवार एक भंपक भूमिका घेऊन किंवा बाटला हाऊस एन्काउंटरच्या संदर्भात सुद्धा आपण बघितलेले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर सुद्धा या लोकांनी टीका करणं सोडलेलं नाही. म्हणून म्हणतो की हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता, डावे उजवे मधले इथले तिरके तारके भाजप असं काहीच उरत नाही. हा देशाच्या संदर्भातली, देशाच्या विकासासंदर्भातली, देशाच्या फायद्यासंदर्भातली एखादी निर्णय, एखादी घटना, एखादा प्रकल्प, त्याला विरोध करणारे कारण नसताना देशद्रोही बनलेले जवळपास हे लोक आता. म्हणजे त्याच्यामुळे ही गंभीर गोष्ट आम्हाला वाटते ती. मग राहुल गांधीच्याही भाषणामध्ये राहुल गांधी काय कसे आहेत, त्यांना काँग्रेसचा काय फायदा होईल का तोटा होईल बाजूला ठेवा, किंवा ते कसे भाजपचे स्टार प्रचारक, हा जो आम्ही त्यांच्यावरती त्याला ट्रोलिंग करतो तेही बाजूला ठेवा. तुम्ही जेव्हा काही एखादी देशद्रोही, देश विघातक अशा गोष्टी मांडायला लागलात तेव्हा त्याचं गांभीर्याने दखल घ्यावी लागते. मेधा पाटकर सारख्यांच्या भंकसपणामुळे देशाचे हजारो कोटी रुपये मातीमध्ये गेले, हे आता सिद्ध झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये. म्हणून हा आक्षेप आहे. त्याच्यामुळं ह्यांनी केलेला विरोध हा केवळ विरोधासाठी विरोध असला असता तरी चालला असतं, विरोधी पक्ष म्हणून किंवा सरकारवरती दबाव म्हणून पण आपण समजू शकलो असतो. पण ह्यांनी हे ठरून केलं आणि ह्याच्यामुळे देशाचं नुकसान झालं, हा मुद्दा समोर येतोय. आणि आता ह्याचा प्रतिवाद करायला हे कोणी तयार नाही. त्यांचे सगळे भंपक समर्थक, तेव्हाचे ते सगळे लोक आता मात्र ह्याच्यावरती उत्तर देत नाही, जेव्हा की ज्यांच्यावरती भाजप संघ, मोदी, अमित शहा यांच्याबद्दलचा कुठलाही शिक्का नाही, असे लोक समोर येऊन त्यांनी केलेल्या चुकांचं जे काही पुरावे ते समोर मांडतायत, हे याच्यातलं दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.